सासरच्या हातात नाक द्यायचं नाही, नथ तेवढी घ्यायची राहिलीये. किती वेळा सांगतेय या रुचाला. बघ ना ग हर्षदा, तू तरी सांग. ही रुचा ऐकतच नाहीये. मैत्रिणीचं हे वाक्य ऐकलं आणि मी विचारात पडले. लग्नात आई आपल्या मुलीला नथ का देते? हे फक्त सौंदर्यासाठी किंवा एका परंपरेसाठी नसतं. या एका दागिन्यामागे दडलंय तुमच्या स्वाभिमानाचं वचन आणि आरोग्याचं असं गुपित जे आजच्या विज्ञानालाही मान्य आहे. सासरच्या हातात नाक द्यायचं नाही या म्हणीचा खरा अर्थ काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. लग्नात मुलीला आईने नथ द्यायची ही फक्त परंपरा नाही. थोडा विचार करा. आई तिच्या मुलीला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी हे काय देत आहे? ती दागिना देत नाही, ती त्यामागे एक संदेश देते. माझी मुलगी सन्मानाने जगली पाहिजे. मराठीत नाक देणे म्हणजे अपमान सहन करणे, स्वाभिमान गमावणे. म्हणजेच सासरी गेल्यावर तिचा मान कोणीही कमी करू नये. आणि म्हणूनच आई नथ देताना जणू सांगते, तुझं अस्तित्व तू विसरू नकोस. या म्हणीचा गाभा खरं तर खूप खोल आहे. मुलीचा सन्मान, निर्णय आणि अस्तित्व तिच्याच हातात असावं. नथ म्हणजे फक्त सौभाग्य नाही, ती आत्मविश्वासाची खूण आहे. आईकडून मिळालेली नथ म्हणजे तू स्वतःच्या बळावर उभं राहायचं आहेस, तू स्वाभिमानाने जगायचं आहेस असा तर संदेश नसेल? कधी असा विचार केला होता का तुम्ही? पण हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही संपूर्ण भारतात नाकातील दागिन्यांना वेगवेगळे अर्थ आहेत. उत्तर भारतात मोठी नथ घालतात, कधी साखळीसह. ती नववधूची ओळख आणि सन्मान दर्शवते. काही ठिकाणी नथ सासरकडून दिली जाते, ज्याचा अर्थ स्वीकार आणि कुटुंबाचा भाग बनणं असा असतो. दक्षिण भारतात साधी मुरणी म्हणजेच नोजपिन घालतात. ही नाकातली मुरणी खूप अर्थपूर्ण असते, सौंदर्य, शिस्त, नम्रता दर्शवणारी. काही समाजात लहान वयातच नाक टोचतात, ज्यामध्ये शरीर आणि मनाचं संतुलन आणि स्थिरत्वाची तयारी असा विचार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाकातला हा दागिना डाव्या नाकपुडीतच घातला जातो, ज्याचा संबंध स्त्री आरोग्याशी आहे. आणखी एक गोष्ट, दक्षिण भारतात जर आपण बघितलं तर देवीच्या मूर्तीमध्ये देखील नाकातील दागिना हा अनिवार्य असतो, जो शक्ती, सौंदर्य आणि पावित्र्याचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नथ हा फक्त दागिना नाही तर ती ओळख आहे. महाराष्ट्रात पेशवाई काळात नथीचा वापर प्रकर्षाने जास्त आढळतो. लग्न, सण, व्रत यावेळी ती विशेष घातली जाते. आता आईकडून नथ देणे म्हणजे माहेरचा आशीर्वाद, तू मानाने जग असा संदेश आहेच. पूर्व भारतात म्हणजे बंगाल, ओडिसा, आसाममध्ये साधं नाकफूल घातलं जातं, जे सौम्यता, शांती आणि घरगुती सौंदर्य दर्शवतं. दुर्गा मातेप्रमाणेच स्त्री हे शक्तीचं रूप आहे, हा त्यामागचा भाव आहे. भारतभर नाकातील दागिना म्हणजे फक्त दागिना नाही, तो सौभाग्याचा, स्त्री आरोग्याचा, स्वाभिमानाचा, देवी तत्वाचा आणि संस्काराचं ते प्रतीक आहे. म्हणूनच अगदी आदिवासी महिला असो किंवा आपल्या इस्रोमधल्या शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या भारतीय महिला, त्यांच्या नाकामध्ये आपल्याला हा दागिना आढळतोच. आता थोडं योग आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने बघूया. नाकाच्या डाव्या बाजूला एक महत्त्वाचा ॲक्युप्रेशर पॉइंट असतो. नथ घातल्याने त्या ठिकाणी हलका आणि सतत दाब पडतो. हे पॉइंट्स शरीरातील ऊर्जा प्रवाहास मदत करतात, ज्यामुळे प्रजनन संस्थेचे संतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते. इतकंच नाही तर यामुळे मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास आणि गर्भाशयाचं आरोग्य संतुलित राखण्यासाठीही पूरक अशी मदत मिळते. इथे एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. योगशास्त्रानुसार नाकाची डावी बाजू ही इडा नाडीशी संबंधित आहे, जी मनाची शांतता, स्त्रीत्व आणि भावनिक संतुलन दर्शविते. डावी नाकपुडी म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि यामुळे मन शांत राहण्यास आणि भावनिक स्थिरता राहण्यास मदत होऊ शकते. नाक
हा प्राणाचा प्रवेशद्वार असल्याने श्वसनाची जागरूकता वाढते आणि प्राणायाम करताना एकाग्रता सुधारते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने नाक हा अत्यंत संवेदनशील भाग आहे, जिथे अनेक नर्व एंडिंग्स असतात. नाकाच्या छेदनामुळे मेंदूकडे जाणाऱ्या संदेशांवर परिणाम होऊ शकतो आणि पेन परसेप्शन्स बदलू शकतो. डावी नाकपुडी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी संबंधित आहे, जी शरीराला शांतता आणि विश्रांती देते. यामुळे स्ट्रेस, एन्झायटी आणि काही शारीरिक त्रासावर अप्रत्यक्षपणे सकारात्मक परिणाम जाणवू शकतो. तरी हे उपचार नसून सपोर्टिव्ह इफेक्ट आहेत. याशिवाय रिफ्लेक्स पॉइंट्समुळे एंडोर्फिन्स म्हणजेच नॅचरल पेन किलर्स रिलीज होऊ शकतात. धातूंचाही परिणाम होतो. सोने स्किन फ्रेंडली असते, चांदी अँटीबॅक्टेरियल असते आणि टायटॅनियम आधुनिक विज्ञानात सर्वात सुरक्षित मानले जाते. नाकातील दागिना एअरफ्लो बदलत नाही, पण ब्रीदिंग अवेअरनेस वाढवतो. आता एक सिंपल सायकोलॉजिकल गोष्ट, जेव्हा एखादी स्त्री स्वतःला सुंदर आणि कॉन्फिडंट समजते तेव्हा तिचा स्ट्रेस कमी होतो, तिचं सेल्फ इस्टीम तिथे वाढतो. त्यामुळे नाकातील दागिना हा फक्त अलंकार नाही, तर तो एक कॉन्फिडन्स एन्हान्सर आहे असं आपण म्हणूया का? थोडक्यात नाकातील दागिना म्हणजे परंपरा आणि संस्कार, शरीरशास्त्र आणि विज्ञान, मानसशास्त्र आणि आत्मविश्वास याचा सुंदर संगम आहे. आधुनिक विज्ञान त्याला पूर्णपणे नाकारत नाही आणि अंधश्रद्धा म्हणून स्वीकारत नाही. तो एक माइंड बॉडी कनेक्टर म्हणून पाहिला जातो. परंपरेची नथ, विचारांची आधुनिकता दोन्ही जपणारी आजची स्त्री ती जुन्या पिढीत अडकलेली नाही, तर ती मुळाशी घट्ट जोडलेली असते. आणि म्हणूनच आजच्या मुली हौसेने नथ घालतात, कारण नथ म्हणजे सौंदर्यापेक्षाही जास्त आत्मभान.